श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त। तर आज श्री स्वामी पारायणाचा आज माझा पहिलाच दिवस होता आणि तुळशीची पानं मी घेत होती, कारण मला पंचामृतामध्ये टाकायची होती। आणि ज्यावेळेस आपण स्वामींना नैवेद्य देतो तर त्या स्वामींना नैवेद्य देताना तुळशीच्या पानांच्या शिवाय नैवेद्य द्यायचा नसतो। तर नंतर मग मी फुलं वगैरे तोडली, कारण नंतर पारायणाच्या वेळेस मग तोडायला जाता येणार नाही, तर त्याच्यामुळं। आणि स्वामींना चाफ्याचं फूल सगळ्यात जास्त आवडतं, तर पिवळा चाफा आवडतो, पण सोनचाफा आवडतो, पण माझ्याकडे काही सोनचाफा नव्हता, तर मी हा जो चाफा आहे तर त्याची फुलं मी नेलेली आहेत तोडून। आणि नंतर मग पांढरी फुलंसुद्धा आमच्या इथं जी जाईजुईची आहेत तर तीसुद्धा मी नेलेली आहेत। आणि सकाळी सकाळी घर झाडून स्वच्छ फरशी वगैरे पुसून मग गोमूत्र शिंपडायचं लिंबाच्या पानानं, कडुलिंबाच्या पानांनी गोमूत्र शिंपडायचं सगळीकडं। आणि जिथं आपण पूजा करणार आहे तर त्या पूजेच्या ठिकाणीसुद्धा गोमूत्र शिंपडायचं। आणि नंतर देवपूजा करून मग मी सगळ्या घरात धूप पसरवली, धूप आणि अगरबत्ती लावली सगळीकडे, कारण धूपचा वास मला सगळ्यात जास्त आवडतो। आणि जितका आपल्या घरात देवपूजा करताना धूप आणि दीप आपण जाळू तितकंच आपल्यासाठी फलदायी असतं। देवपूजा आणि धूप पसरवून माझी झालेली आहे। आणि आता मी तुम्हाला साहित्य दाखवतं जे पूजेसाठी पारायणासाठी लागतं। हळदी कुंकू, पानं विड्याची छोटी घेतलीत मी, ह्याच्यात टाकू। थांब, कपडे चेंज करून ये जातो। सगळ्यात पहिलं अष्टगंध, हळदी कुंकू, विड्याची पानं घेतलीत 5, पण आमच्या इथं छोटे म्हणजे झाड आहे ना, त्या वेल आहे ना, तर त्या वेलाचीच घेतलेली इथं। त्याच्यानंतर धूप घेतलेली आहे, सुपारी घेतली आहे, हे हिना अत्तर आहे, हिना अत्तर स्वामींसाठी चांगलं असतं, म्हणजे स्वामींना आवडतं। तूप घेतलेले, दूध घेतले, हे पंचामृत आहे, चाफ्याची फुले मला म्हणजे पिवळा चाफा आवडतो स्वामींना, पण मी आमच्या इथं हा पांढरा चाफा आहे त्याच्यामुळे हा पांढरा चाफा घेतलेला आहे। त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती धामण, ह्यात फुलं येतं आणि तुळशीपत्र पण आहे, परत फळं घेतलेली येतं। त्याच्यानंतर हे कृष्ण कमळ घेतलं आहे मी, खडीसाखर घेतलेली आहे, ह्यात मध आहे। त्याच्यानंतर अगरबत्ती, नारळ, अगरबत्ती स्टँड घेतले, दिवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे वस्त्र घेतलेले ह्याच्यावर अंतरण्यासाठी, चौरंगावर अंतरण्यासाठी। त्याच्यानंतर रांगोळी घेतलेली काढण्यासाठी, आणि स्वामींची मूर्ती आणि दामन, हे एवढ्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। आणि गडवा घेतलेला एक, आता गडव्यासाठी आम्हाला पितांबरी आणायची होती खरं तर, पण पितांबरी काय भेटली म्हणजे उशीर झाला होता त्याच्यामुळे मग हे गेलेच नाही। तर त्याच्यानंतर हे वातींचं पॅकेट घेतलेले, घंटी घेतलेली आणि महादेवाची पिंड घेतलेली आहे, असं हा सगळं एकत्रित। आणि चौरंग पण घेतलेला आहे एक, परत गायमुखाचं पण घेतलेले आहे। तर हे सगळं स्वामींच्या पारायणाच्या वेळेस हे सगळं साहित्य आधी रेडी ठेवायचं, म्हणजे कसं तयार ठेवायचं हे सगळं साहित्य, म्हणजे कसं होतं आपल्याला परत गडबड होत नाही की बाबा हे राहिलं ते राहिलं। तर हे सगळं सामान तुम्ही लक्षात ठेवा, हे सगळं साहित्य घ्यायचं। खरं तर हे पारायण करायची पहिलीच वेळ आहे माझी, तरी सुद्धा करणार आहे पूजा। करणार आहेस बाळा पूजा? पारायणाला बसणार आहेस तू? जास्त वेळ बसणार का? कालवा करायचं नाही, हातपाय धुवून घ्यायचं, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे। आणि हो, हे सगळं साहित्य तर मी घेतलेलंच आहे। आणि हा श्री स्वामी चरित्र सारामृत कथासागर पारायण पद्धत व फलश्रुतीसह असा हा स्वामींचा ग्रंथ आहे। तर हे मी वाचणार आहे आणि माझ्या पारायणाला सुरुवात करणार आहे। तर देवपूजा करून मग मी पूजेची मांडणी करायला घेतली। तर मांडणीवरती आधी स्वस्तिक, ज्या जागेवर आपण चौरंग बांधणार आहे तर त्या जागेवर स्वस्तिक काढून घ्यायचं, आणि त्याच्यावर हळदी कुंकू, म्हणजे पांढरी उपडी रांगोळी ठेवायची नसते तर त्याच्यावर हळदी कुंकू पण आपण टाकायचं। नंतर चौरंग मांडायचा आणि चौरंगावरती लाल वस्त्र, जे देवाचं आपण जे आपल्याकडं आहे, साधा जर वस्त्र जर एकदम भारीतलं नसेल तर साधा पीस टाकला लाल तरी चालतो, अंतरला तरी चालतो। आणि बघा हे सगळं साहित्य वगैरे घेतलेले मी, कलश घेतला आहे, कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे, त्याच्यावरती नारळ, आणि कलशाला मी हळदी कुंकाच्या नाम मोडलेले येतं। नंतर मग
अशा प्रकारे मांडणी केलेली आहे मी. नंतर फळे वगैरे ठेवलेले आहे. परत गायमुख होतं माझ्याकडे तर ते पण ठेवलेलं आहे. आपल्याकडं मोजकंच साहित्य जरी असलं तरी आपण हे करू शकतो. नंतर एक ताम्हण घ्यायचं. त्या ताम्हणात अष्टगंध टाकायचा, तांदूळ अक्षता टाकायच्या. नंतर त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आणि स्वामींना अभिषेक घालायला सुरुवात करायची. मग त्याची जी ताम्हण आहे तर त्या ताम्हणात आपण फुलं वगैरे पण ठेवायची आणि स्वामींच्या कडेने बाजूनं साईडनं सगळीकडं फुलं ठेवायची आणि जी आपल्याकडे आहे चाफ्याची वगैरे फुलं ठेवायची पण लावायची आणि त्याच्यात नंतर लावायची, अगरबत्ती लावायची. आणि मी इथं धूप लावलेला आहे बघा, अगरबत्त्या पण लावून घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना आपल्या तोंडात श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण असलंच पाहिजे. प्रत्येक गोष्ट करत असताना श्री स्वामी समर्थ हे म्हटलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे. आणि मी इकडं अभिषेकासाठी तूप, दूध आणि पंचामृत घेतलेले. पंचामृतामध्ये मी हिना अत्तर आणि स्वामींना हिना अत्तर आवडतं त्याच्यामुळे हिना अत्तर, तूप आणि पंचामृत हे सगळं टाकलेले आहे. आणि तुळशीची पानं पण टाकलेली आहेत. त्याच्यानंतर मधसुद्धा पंचामृतामध्ये, म्हणजे जे पंचामृत आपण तयार करतो पूजेसाठी तर ते तशाच पद्धतीने फक्त ह्याच्यात हिना अत्तर पण टाकायचे. तर हे सगळं स्वामींना ह्याच्याने अभिषेक करायचा. सगळ्यात पहिलं तूप टाकलेले मी स्वामींच्या मूर्तीवर आणि तूप घेतलं. नंतर दूध आणि पंचामृत ह्यानी मी अभिषेक केलेला आहे स्वामींना. आणि एकदम सगळं पंचामृत वगैरे टाकल्यानंतर चांगलं मूर्तीला एकदम चोळायचं हाताने, पूर्ण रगडायची मूर्ती आणि स्वच्छ करायची. पंचामृत पण टाकलेलं. पंचामृतात तुळशीचं पान हे असलंच पाहिजे, त्याच्यामुळे मी तुळशीचं पान घेण्याचा प्रयत्न करत होते. तर तुळशीचं पान पण टाकायचं आणि पंचामृत पण टाकायचं आणि छान रगडायची मूर्ती. नंतर स्वच्छ पाण्याने पण धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर आणि आपल्याकडं ज्यावेळेस आपण धुवून घेतो तर त्यावेळेस आपल्याकडे जे आपण रुमाल वगैरे ठेवलेला आहे तर त्यांना स्वामींची मूर्ती छान स्वच्छ पुसून घ्यायची. प्रत्येकाच्याकडे जशी साहित्य असेल त्याच्यानुसारच माणूस करत असतं. आणि स्वामींसाठी मला बऱ्याचशा आपल्याला सांभाळून घेतायचं आहे, प्रत्येक गोष्ट आपली सांभाळून तर त्या राहिलेल्या आहेत. फक्त मनापासून मी माझ्या स्वामींची सेवा करायची असते. मी मनोभावे बघा हे पूजा केलेली आहे. काही साहित्य माझ्याकडे नव्हतं तरीसुद्धा आपल्याला स्वामी सांभाळून घेतात. आपण फक्त मनोभावे प्रार्थना करत राहायची, पूजा करत राहायची, स्वामी आपल्याला फळ देतातच. आणि बघा हे हिनात तर पहिलं मी अष्टगंध लावत असताना काढलेले. हिनात तर सगळीकडे शिंपडायचं कारण स्वामींना हिनात तर हे खूप आवडतं. त्याच्यानंतर मूर्ती चौरंगावर ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक सुपारी घ्यायची आणि सुपारी घेतल्यानंतर सुपारी ताम्हणात ठेवायची आणि हातावरती, डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी, हळदी कुंकू आणि अक्षदा हळदी कुंकू घ्यायचं आणि त्याच्यावरती पाणी आणि पंचामृत ओतायचं तर चमच्यानी. तर ते सगळं आपण सुपारीवरती धरायचं आणि आपल्या जी मनात इच्छा आहे म्हणजे स्वामींच्या चरणी आपण जो संकल्प करणार आहे, जी आपली इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपण ती इच्छा मनात बोलायची आणि ती इच्छा आपण सुपारीवरती सोडून द्यायची. म्हणजे त्याच्यावर सुपारीवरती ते धरायचं आणि त्याच्यावरती पाणी ओतायचं आणि ते सुपारीवरती व्हायचं. आणि मनातली इच्छा आपण कागदावर लिहून, कागदाने सुद्धा आपण जिथं स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे तर तिथं आपण ती इच्छा ठेवू शकतो. तर बघा मी सुपारीवरती इच्छा माझी सुपूर्द केली स्वामींच्या चरणी आणि स्वामींना सांगितलं की बाबा माझ्या मनातली जी इच्छा आहे, आता मी आत्ता इच्छा तुम्हाला सांगणार नाही पण माझ्या जी मनात इच्छा आहे तर ती मी स्वामींच्या चरणी अर्पण केलेली आहे की बाबा माझं हे काम होऊ देत. स्वामींच्या चरणी जिथं आपण पानविडा, 5 पानं आणि सुपारी आणि ठेवलेलं आहे तर त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आणि सगळ्या देवांना जी आपली गायमुख वगैरे आहे तर त्याला सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचं. स्वामींना हळदी कुंकू वाहत नाहीत, अष्टगंध लावतात. सुरुवातीला मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी पण हळदी कुंकूच लावायची, पण नंतर मग मला समजलं की बाबा अष्टगंध लावायचा असतो स्वामींना, तर मग मी अष्टगंध लावायला सुरुवात केलेली आहे. आणि अष्टगंध लावत असताना त्याच्यात थोडंसं हिनात्तरसुद्धा मी घेतलेलं आहे आणि अष्टगंध स्वामींना लावलेलं आहे.
तर बघा हे सगळं झाल्यानंतर स्वामींना खडीसाखरचा नैवेद्य दाखवलेला आहे मी. आणि खडीसाखरमध्ये तुळशीपत्र हे घालायचंच. आणि ते सगळं झाल्यानंतर मी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं. आणि हळदीच्या लेपनामध्ये सुद्धा मध घालायचे हळदीच्या लेपनात आणि गोमूत्र शिंपडायचे. आणि असं हळदीचं लेपन करून त्याच्यावर स्वस्तिक काढलेले आहे बघा. हळदीच्या लेपनाचा मी सेपरेट व्हिडिओसुद्धा छोटासा बनवेन, तो पण बघा. आणि नंतर मी पारायणाला सुरुवात केली. आणि 12 ते 12:30 हा जो वेळ आहे तर त्या वेळात पारायण करायचं नाही, कारण ती स्वामींची भिक्षेची वेळ असते, श्री गुरुदेवांची. आजची ही सेवा माझी स्वामींच्या चरणी रुजू आणि माझ्या जे संकल्प आहे तो पूर्ण व्हावा हीच माझी स्वामींच्याकडे इच्छा आहे. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त महा.